हरिओम. आवाज येतोय ना बरोबर? बापरे. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरा शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये करूया. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोडलं असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडता पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने करूया. संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न. कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ, ओम आणि चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक असलेला ओम. कालातीत त्रिगुणातीत अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि त्याचसोबत करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार काही क्षण शांत. ओमची प्रार्थना. तुम्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर.
आपल्या साधनेची सुरुवात, आपल्या दिवसाची सुरुवात आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमैथुन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी ओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. विश्रांती. दोन्ही पाय समोरून एकत्र जॉईन करून घ्यायचे. दोन्ही हात समोर असतील. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच देऊया, ताण देऊया. जास्तीत जास्त ताण, स्ट्रेच स्ट्रेच आणि मग रिलॅक्स. पुन्हा एकदा जास्तीत जास्त हातापायांच्या पाचही बोटांमध्ये आपण ताण देऊया, जास्तीत जास्त स्ट्रेच आणि मग रिलॅक्स. अजून एकदा जास्तीत जास्त हातापायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे, ताण द्यायचा आहे, रिलॅक्स. आणि आता अँकल मधून पाऊल आणि मनगटामधून हाताचा पंजा जमिनीकडे जाईल. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, 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 श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. थांबायचंय. आता हातांची मूठ वळून घ्यायची, अंगठा आतमध्ये त्याच्यावर चार बोटं. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. आता सुरुवात करूया रोटेशन क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे. 1 2 3 हातापायांच्या बोटात. बरोबर. 4 थोडंसं अंतर घ्या आणि मग रोटेशन करा. 5 अँटी क्लॉकवाईज करूया. डावीकडून उजवीकडे. 1 बरोबर. 2 3 4 5. व्हायचं. दोन्ही हात खाली. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. क्लॉकवाईज रोटेशन झालं किंवा थांबायचं आणि जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. बरोबर. करूया चक्की चालन. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. तळवे स्क्रीनकडे असतील आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे बोट फिरायला. 1 हाताची पकड जमिनीला लागू दे. 2 लोअर बॅक मधून पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. 4 5 अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 बरोबर. आणि 5 वेळा झाले की थांबायचंय. पायात म्हटल्यानंतर तसंच ठेवायचं आहे. आणि आता उजव्या हाताने उजवा पाऊल पकडायचंय. बरोबर. आणि डाव्या हाताने सुद्धा तेच पाऊल पकडायचं. दोन्ही हातांनी उजव्या पायाचं पाऊल पकडायचंय आणि आपलं कपाळ गुडघ्याकडे घेण्याचा प्रयत्न करा. 1 आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या पाया दोन्ही हातांनी डाव्या पायाचं पाऊल पकडायचं आणि कपाळ गुडघ्या. 2 3 4 5 6 बरोबर. 7 8 9 10. थांबायचं आहे. आणि आता डावा हाताचा तळवा मध्ये ठेवायचा. उजवा हात मागे असेल आणि आता सावकाश उजव्या साईडला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवा. कुठेही फोल्ड न करता आपल्याला कमरेतून फक्त आपण मागे वळलेलो आहोत. नॉर्मल श्वास प्रश्वास आहे. आपण पाठीच्या कण्याला थोडं ट्विस्ट दिलाय. यथाशक्ती प्रयत्न आणि उलट चाल करताना श्वास घेऊया आणि श्वास सोडत मध्ये येऊया. बरोबर. ही स्फूर्ती विरुद्ध बाजूने. आता उजव्या हाताचा तळवा मध्ये ठेवायचा. डावा हात मध्ये असेल आणि आता सावकाश डाव्या बाजूला मागे वळून
मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आणि उलट चाल करताना एक श्वास करून घ्या. श्वास सोडत मान मध्यभागी येऊ दे. आणि आता दोन्ही पाय तिथल्या तिथेच बटरफ्लाय मध्ये घ्या. पावलं जोडून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या खाली. हाताची पकड पावलांच्या खाली. पाठीचा कडा सरळ. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत आपल्याला पाय वर घ्यायचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. छान. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. थोडीशी जलद हालचाल करू. जास्तीत जास्त गुडघे वर खाली वर खाली वर. कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती घेऊ. दोन्ही पाय सरळ करून विश्रांती. आणि आता विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आणि मग डावा पाय. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील. हातांची पाचही बोटं जोडलेली. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. खाली मॅटचा आधार असू देत जेव्हा आपण वज्रासन करतो त्यावेळेला, म्हणजे आपल्या अँकल वरती जास्त प्रेशर येत नाही. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली. डोळे बंद आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. दोन्ही गुडघे समोरून जोडलेले आहेत. टाचा. टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहे. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ. एवढ्यानंतर केलं जाणार एकमेव आसन वज्रासन. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. बरेचसे लोक वज्रासनामुळे आपल्यापासून दूर राहतात. आणि आता इथे दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. खांदे रिलॅक्स करूया. एक मकार लांबलेला ओमचा उच्चार. चेहरा शांत. कपाळावर कोणतीही आटी नाही. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास मधून घेऊया. आणि श्वास सोडताना उच्चार ओ. क्षण शांत. डोळे उघडायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. आणि आता हे जोडलेले हात आपल्याला डोक्याच्या दिशेने वर करायचे. जोडलेल्या हातांचा स्पर्श आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला परत. हात डोक्याच्या दिशेने वर सरळ स्ट्रेच. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आपण वज्रासनामध्ये पर्वतासन केलंय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असू दे. आणि आता एकदा उजव्या साईडला वळा. मध्यभागी या. मग डाव्या साईडला वळा. मध्यभागी या. बरोबर. छान. आता आपण थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत उजवीकडे वळायचंय. श्वास सोडत मध्यभागी यायचं. पुन्हा श्वास घेत डावीकडे वळायचं. श्वास सोडत मध्यभागी यायचं. छान करताय. आता समजा आपले हातातून म्हणजे आपले हात कोपऱ्यात फोल्ड होतात असं वाटत असेल तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेने जाऊ दे आणि मग ही कृती करा. तळवे सिलिंगकडे जाऊ देत. आता श्वास घेत उजवीकडे वळा.
श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. बरोबर, छान. अजून एकदा करूया. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. छान. थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये घ्यायचे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात आपल्या मांडीवर. आज आपण शिकणार आहोत शशांकासन. तर हे शशांकासन मधलं एक व्हेरिएशन आहे. त्याच्या आधी जे आयडियल शशांकासन कसं असतं ते बघूया. ससा, शशांक म्हणजे काय तर ससा, सस्याप्रमाणे आपल्याला आकृतीबद्ध दिसतो, म्हणून ह्याला शशांकासन म्हणतात. फक्त आता इथे काळजी आपल्याला अशी घ्यायची आहे की ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, त्याचबरोबर सर्वायकलचा त्रास असेल, त्यांनी पुढे झुकणारी आसनं टाळायची आहेत. आणि गुडघेदुखी समजा जास्त गुडघ्यांवरती प्रेशर येत असेल तर आधी साधी मांडी घाला आणि मग हे आसन करायला हरकत नाहीये. साधी बैठक मध्ये बसा आणि मग शशांकासन करूया. आधी बघून घ्या हे कसं केलं जातं. शशांक, आता मी थोडीशी क्रॉस होते. इथे आपल्याला दोन्ही हात डोक्याच्या दिशेने बघा, अशा प्रकारे वरती घ्यायचे. या प्रकारे याला अर्ध ताडासन असं सुद्धा म्हणतात. दोन्ही हात असे डोक्याच्या दिशेने वर नेले म्हणजे हे अर्ध ताडासन झालं. आणि आता पुढची कृती बघा. दोन्ही हात वर न्यायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुन्हा एकदा आपल्याला कमरेचं पुढे झुकायचंय. आधी आपलं पोट मांडीवर येईल, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर दोन हातांचे तळवे जमिनीवर टेकवायचे. सीटचा भाग उचलायचा नाहीये, कपाळ जमिनीवर टेकवायचं आणि त्यानंतर जे हात आपल्या डोक्याच्या दिशेने वर आहेत ते फोल्ड करायचे आणि हातांची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ येतील आणि आपल्या हातांचा दोन पंजे त्याच्यामध्ये आपलं कपाळ असते. इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करायचा. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं. समजा आपल्याला सीटचा भाग न उचलून एवढंच पुढे झुकता येत आहे तर एवढं थांबा. कपाळ जमिनीवर टेकवण्याचा अट्टहास करायचा नाहीये. लक्षात फक्त एवढं घ्यायचं की सीटचा भाग न उचलता जेवढं आपल्याला सहज पुढे झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करायचा आणि मग त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं. शशांकासन मध्ये आपले हात जे आहेत ते गुडघ्याच्या जवळ येतात, हाताची कोपरं. इथे पूर्णपणे आपल्याला आपली संपूर्ण शरीर रिलॅक्स सोडायचं आणि उलट चाल करताना बघा तिथल्या तिथे सरळ व्हायचं. तिथल्या तिथे हात कुठेही आपल्याला वर खाली न करता तिथल्या तिथे सरळ व्हायचं आणि मग तिला मांडीवर. ठीक आहे, सुरुवात करूया. आता पावलं जी आहेत ना सर, ती जमिनीकडे फ्लॅट ठेव. टाचा नका उचलू, पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेव. जर गुडघ्यावर प्रेशर वाटत असेल, गुडघ्यावरती जर आपल्याला वाटते प्रेशर आहे, जास्त आपण बसू शकत नाही, तर थोडस बघा या प्रकारे तुम्ही अंतर घेऊ शकता आणि मग ही कृती करू शकता शशांकासनची. जर गुडघ्यावरती प्रेशर वाटत असेल, अँकलवर प्रेशर वाटत असेल तर थोडस अंतर घ्या. ज्यांना गुडघे जुळून करायचं आहे त्यांनी गुडघे जुळून केलं तरीही चालेल. हे सुद्धा शशांकासनच आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्यायचं, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपापल्या क्षमतेने. हात, पोटाचा भाग, छातीचा भाग, कपाळ, दोन्ही हात आपले आणि जमिनीवर असतील. आता ज्यांनी दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घेतलंय त्यांनी हात तसेच ठेवा डोक्याच्या दिशेने वर. त्यांनी हात तसेच ठेवा आणि ज्यांचे गुडघे जवळ आहेत एकमेकांच्या त्यांनी हात फोल्ड करून हाताची कोपरं गुडघ्यांच्या जवळ ठेवा. ज्यांनी दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घेतलं त्यांनी हात तसेच ठेवायचे आणि संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने एकदम रिलॅक्स सोडायचं. पाठीचा कणा रिलॅक्स असेल, एकदम रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. यथाशक्ती प्रयत्न आणि उलट चाल करताना हळूहळू आपलं कपाळ सुरुवातीला वर येऊ दे, हनुवटी, गळ्याचा भाग, मग आपले हात हळूहळू. हात ज्यांनी समोर घेतले बरोबर, छान. डोळे बंद. कारण की इथे आपण जेवढं कंट्रोल मुवमेंट करू तेवढं आपल्याला फायदेशीर ठरेल. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होत असतो.
त्यामुळे अगदी सावकाश कृती करायची. आणि आता करणार आहोत आपण मार्जरासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. मार्जरासन सर्वायकल साठी अतिशय उपयुक्त आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये, आणि आता अंतर घेऊया. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या हाता एवढं शोल्डर एवढं अंतर. उजवा हात फोल्ड करायचा, त्याचं कोपर उजव्या गुडघ्यात लावायचं आणि उजव्या हाताच्या पंजांनी डाव्या आपला गुडघा ऍडजस्ट करून घ्यायचा. उजवा हात जो आहे तो थोडासा आडवा करायचा आणि ही कृती करायची, म्हणजे बरोबर शोल्डर येऊन अंतर बरोबर. आणि आता दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याला लावून घ्या. हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत आणि तळवे आपले जमिनीवर. आणि आता खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ. खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय बरोबर. छान. आणि आता संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स असेल. नकळत आपल्या मनगटांवरती आपण जास्त भार देतो, तर तो आपला आपण तपासून पहा. आणि पोट एकदम जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आपल्याला संपूर्ण शरीर बॅलन्स करायचं आहे, दोन हात आणि फोल्ड केलेले दोन पायांवर. करणार आहोत मार्जरासन भाग 1 आहे तो श्वास सोडून घ्या. एक खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या आणि श्वास सोडत सोडत आपली मान सिलिंगच्या दिशेने जायला सुरुवात करा. नजर आपली सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, नजर सिलिंगकडे, प्रयत्न शैथिल्य आणि देहधारणा प्राणायाम. डोळे बंद. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्या. पाठीच्या कड्याला आलेला अंतर्वक्र आकार, गळ्यापासून पोटापर्यंतचे ताणले गेलेले स्नायू, या सगळ्याचा आपला आपण अनुभव घेऊया. आणि त्याचबरोबर जो आपल्या श्वासात शिरतील. बरोबर. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या, डोळे उघडायचे आणि श्वास सोडत सोडत आपली मान पुन्हा मध्यभागी येईल. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असते. इथे थोडा वेळ विश्रांती घेऊया आणि मग करूया मार्जरासन भाग 2. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाऊ दे. चिन लॉक पोझिशन. आणि आता बघा, गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना आलेला दाब, पाठीच्या मणक्याला आलेला कमानीसारखा आकार प्राप्त झालेला आहे, म्हणजेच त्याला ताण मिळालेला आहे. या सगळ्याचा अनुभव घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. इथे तुम्ही दीर्घ श्वसनाचे काही आवर्तन करू शकता. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून द्यायचा. पाठीचा कणा अजून सिलिंगच्या दिशेने काढला जाईल आणि संत गतीने श्वास सोडून द्यायचा. सावकाश उलट चाल करूया. मध्यभागी येऊया. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आणि आता आपण मार्जरासन क्रिया करणार आहोत. श्वास घेत आपल्याला भाग 1 करायचा आहे. म्हणजे बघा, श्वास घेत आपल्याला मान वर न्यायची आहे आणि श्वास सोडत 2 हनुवटी गळ्यात. ही झाली मार्जरासन क्रिया, किंवा याला व्याघ्र श्वसन असं सुद्धा म्हणतात. सुरुवात करूया. श्वास घेत मान वर, भाग 1. श्वास सोडत हनुवटी गळ्यात 2. इनहेल 1, up, exhale down. Inhale up, exhale down. Inhale up, exhale down. मध्यभागी यायचंय. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आणि आता आपण करणार आहोत त्रिपाद मार्जरासन. आधी रिलॅक्स व्हा. आहे तो श्वास सोडून घ्या. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आणि आता करणार आहोत त्रिपाद मार्जरासन. इथे काय करायचं, उजवा हात सरळ घ्या. आपल्या सरळ दोन्ही आपल्या डोक्याच्या समोर, किंवा हा एकदम सरळ. बरोबर. आणि आता डावा हात डावा पाय मागून सरळ. डावा पाय मागून सरळ करा. बरोबर. थोडस बॅलन्स साधणार आहे.
आपलं कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स इथे खूप छान राहतो आणि आपली नजर जी आहे ती उजव्या हाताच्या 5 बोटांकडे असते. डावा पाय मागून काढण्याचा प्रयत्न करा, गुडघ्यातला सरळ ठेवून, आणि उजवा हात समोरून काढण्याचा प्रयत्न करा. छान. इथे पाठीच्या मणक्याला सुद्धा छान पैकी खेच मिळतो. पोटाच्या इथे हलकासा प्रेशर येतो. वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. छान. सावकाश उजवा पाय खाली येऊ दे, मग आणि डावा पाय खाली येऊ दे. हीच कृती विरुद्ध बाजूने. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर डावा हात समोरून सरळ करायचा आहे आणि उजवा पाय मागून सरळ करायचा आहे. नजर आपली डाव्या हाताच्या 5 बोटांकडे असते. नॉर्मल श्वास प्रश्वास झाली. इथे आपल्याला खूप छान बॅलन्स राहतो. कॉन्सन्ट्रेशन घरी लहान मुलं असतील त्यांना आपण आवर्जून करायला सांगा. छान. सावकाश डावा हात खाली, उजवा पाय खाली. आधी वज्रासनामध्ये स्थिर व्हा. मनगटावरती जास्त प्रेशर वाटत असेल तर हात थोडेसे झटकून घ्या. मनगटांवरती प्रेशर आला असेल तर हात झटकून घ्या आणि मग एकेका पायाने वज्रासन सुरू. एक एक पाय सरळ करा. विश्रांती. आणि एका कुशीला वळून काठीवर पुढे विश्रांती घेऊया. सावकाश एका कुशीला वळा. दोन्ही पायांमध्ये नंतर हातांमध्ये नंतर विश्रांती. आणि आता दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. उजवा पाय फोल्ड करा आणि उजव्या हाताने आपल्या दोन्ही हातांचं ब्रॅकेट जे आहे ते उजव्या पायाला द्या. म्हणजे दोन्ही हाताची बोट एकमेकांमध्ये मूव्ह व्हायची आणि ती पकड आपल्या उजव्या पायाच्या बोटी द्यायची. डावा पाय आपला सरळ असेल आणि आता डावा पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर उचलायचा. डावा पाय 90 अंशापर्यंत वर उचला. बरोबर. आणि आता डावा पाय फोल्ड करा, सरळ करा, फोल्ड, सरळ. डावा पाय फोल्ड करायचा, सरळ करायचं. ठीक आहे. आणि आता रोटेशन डाव्या पायाचं क्लॉकवाईज. एक. जेव्हा आपण रोटेशन करतो आणि पायातला खाली जातो तेव्हा टाच जमिनीला लागू दे. 2. मोठं वर्तुळ डाव्या पायाने. 3. बरोबर. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. डावा पाय डावीकडून उजवीकडे गेली. 1, 2 आणि 3. छान. सावकाश डावा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. उजव्या पायाला जो पण हाताचा वळखा घातलाय तो आता थोडासा घट्ट करा. म्हणजे ज्याला शक्य आहे त्यांनी उजव्या दोन्ही हातांची कोपरे विरुद्ध बाजूने पकडायचा प्रयत्न करा. उजवा पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सरसोडा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल आणि इथे थोडा वेळ थांबा. डोकं आपल्याला वर नाही उचलायचंय, थोडा वेळ थांबायचंय. डोळे बंद करा आणि उजव्या बाजूला आलेला प्रेशर दाब त्याकडे लक्ष देऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. हरिओम. आपला हाताचा जो आपण विळखा घातलाय तो सोडून द्या. दोन्ही हात खाली येऊ दे. उजवा पाय गुडघ्यात सरळ करा. उजवा पाय गुडघ्यात सरळ करा आणि मग नियंत्रित जमिनीवर घ्या. थोड्या वेळ विश्रांती घेऊया. एक सम श्वास भरून घ्या, पूर्ण श्वास सोडा. आणि मग ही स्मृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता उजवा पाय गुडघ्यातला सरळ, सॉरी डावा पाय गुडघ्यातला सरळ ठेवून मग तो फोल्ड करायचा. वर उचलून फोल्ड करायचा आणि डाव्या पायाला आपल्या हातांचा वळी. आणि आता उजवा पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर घेऊन घ्यायचा आहे आणि तो फोल्ड करूया, सरळ करूया. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज उजव्या पायाचं.
उजवीकडून डावीकडे. जेव्हा पाय खाली येईल तेव्हा टाच जमिनीला लागू दे. एक. आपण जांघेमधून आपला संपूर्ण पाय गोलाकार फिरवतोय. 2 आणि 3. अगदी सावकाश कृती. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. डावीकडून उजवीकडे. 1 2 आणि 3. 3 वेळा झालं की पुन्हा उजवा पाय 90 डिग्री वर आहे आणि तो नियंत्रित सावकाश जमिनीवर. कुठेही धाडकन न आपटता. बरोबर, छान. आता डाव्या पायाला जो आपण हाताचा विळखा घातलाय तो थोडासा घट्ट करा. एका हाताने दुसऱ्या हाताचं पोपट पकडता येतंय का बघा. नसेल येत तर काही हरकत नाहीये. आणि आता इथे एकदम रिलॅक्स. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने रिलॅक्स होईल. खांदे पण रिलॅक्स. आणि आता डोळे बंद. डाव्या बाजूला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष देऊया. नॉर्मल श्वास प्रश्नात चालू ठेवायचा. चेहरा शांत, कपाळावर कोणतीही आटी नाही. आपण आपलं आरोग्य खूप छान ठेवणार आहोत, निरोगी ठेवणार आहोत. आणि त्यासाठी आपण या सगळ्या कृती करतोय. ही भावना आपल्या मनामध्ये. हातांची जो आपण विळखा घातला तो सोडून द्या. दोन्ही हात खाली होते. डावा पाय गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडले. इथे आपल्याला जास्त दमाला होत नाही. आणि आज आपण करणार आहोत पूर्ण पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. 30 डिग्री, 40 डिग्री, 50 डिग्री तुम्हाला जेवढं सहज जमेल तेवढे वर ठेवा. बरोबर, छान. आणि मग ते फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा. बरोबर. आपल्या दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडायचा प्रयत्न करा. जर तो विळखा आपल्याला सहज जमत नसेल तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा तुम्ही दोन्ही पायांना द्या. दोन्हीही पावलं जमिनीच्या दिशेने रिलॅक्स सोडा. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. आपल्या पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. पवन मुक्तासन याच्या नावातच याची लाभ आहे. गॅसेसचे सगळे विकार दूर होतात. कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. आपली पचन संस्था सुधारते. पोट साफ व्हायला मदत होते. फक्त सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक किंवा कपाळ दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये लावण्याचा प्रयत्न करा. आता हसणार. ओके, ठीक आहे, छान. आता इथे आपलं शॉर्ट ब्रीदिंग होतं कारण की पोटात प्रेशर येतो म्हणून. छान. सावकाश लटचाल. डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा थोडासा ढिला करा. थोडासा ढिला करा म्हणजे पोटावरती आलेला प्रेशर तो रिलीज होईल. हाताचा विळखा थोडासा सैल सर करा. हा. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा विळखा दोन्ही पायांना येऊ दे समोरून. जर हाताची कोपरं पकडली असतील तर. आणि आता आपल्याला थोडंसं रोलिंग करायचंय. एकदा उजवीकडे वळायचं, मध्यभागी यायचं आणि मग डावीकडे जायचं. मध्यभागी रोलिंग. बरोबर. एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे वळताना उजवा पाऊल जाऊ दे जमिनीवरती. मध्यभागी यायचं आणि डावीकडे वळताना डावं पाऊल जमिनीला टेकलं तरी चालेल. थोडस रोलिंग करतोय आपण म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याला आपण हलकासा मसाज दिला. बरोबर. 2 ते 3 वेळा झालं की मग थांबायचं. मध्यभागी यायचं. हातांचा विळखा जो आहे तो सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करा आणि मग नियंत्रित जमिनीवर ठेवा. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर करून विश्रांती. सावकाश एका कुशीला म्हणून पोटावर करून विश्रांती.
कुठल्याही एका गाण्यावर दोन विश्रांती. डोळे बंद. करणारा सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, पाठ शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता दोन्ही हात फोल्ड करूया. हातांची पोकळ छातीच्या दिशेत, हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या दिशेत. दोन्ही पाय जे आहेत, पाय मागून जोडलेले आहेत आणि आपले पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. आणि आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट असे करत करत जमिनीपासून वर उचलायचंय. नजर आपली सिलिंगकडे, तोंड बंद, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपण केलंय सुलभ भुजंग. आणि थोडा वेळ थांबायचं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. छान. सर हात ना फोल्ड, सरळ नका करू, फोल्ड करा. हात हात फोल्ड करा. हा, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर टेकवा. हाताची कोपरं. हवं असेल तर एकदा माझ्याकडे. हा हा, ओके, आता बरोबर आहे. आता बरोबर. नजर आपली सिलिंगकडे असेल. आणि आता जे पाय आपले सरळ आहेत ना ते फोल्ड करा. जे पाय सरळ आहेत ते फोल्ड करा. बरोबर. हा, बरोबर. आणि आता थोडासा मांडीचा भाग वर उचला. मांडीचा भाग आहे ना तो वर उचला थोडासा, म्हणजे आपल्या टाचा अजून थोड्याशा सीटच्या जवळ येतील. बरोबर. हाताचा सपोर्ट जमिनीवरच ठेवायचा आहे. फक्त आपण मांडीचा भाग वर उचललाय, पाय फोल्ड केलेत ते. नजर तुम्ही समोर किंवा स्क्रीनच्या दिशेने ठेवू शकता. तुम्हाला जसं सहज जमेल त्या प्रकारे करा. आता आपण ही जी कृती केली ह्याला वृश्चिक आसन म्हणतात. वृश्चिक म्हणजे काय? विंचू. विंचूची जी शेपटी असते मागची, त्याप्रमाणे ही आपली पावलं दिसतात, म्हणून ह्याला वृश्चिक आसन म्हणतात. बरोबर. ठीक आहे, बरोबर आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. इथे आपल्या पाठीच्या कण्याला हलकासा प्रेशर येतोय. उलटचाल करताना आधी दोन्ही पाय सरळ करा, खाली जमिनीवर टेकवा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, गळ्याचा भाग, हनुवटी, त्याच्यानंतर आपलं कपाळ सावकाश जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. बघा पाठीच्या कणाला जो आपण वळवला होता, जेव्हा आपण गाल टेकतो तेव्हा खूप छान वाटतं. थोडा वेळ थांबायचंय. श्वास प्रश्वास नॉर्मल झाला की मग एका कुशीला वळायचं. पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. पाठीवर पडून विश्रांती. आणि मग सावकाश बैठक स्थिती जाते. सावकाश बैठक स्थितीने विश्रांती. आजपासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करतोय. सूर्यनमस्काराची कॉन्ट्रा इंडिकेशन आधी लक्षात घ्या. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीच्या मणक्यामध्ये गॅप आहे, हृदयविकाराचा त्रास आहे आणि हाय ब्लड प्रेशर आहे, त्यांनी सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. किंवा जिथे आपण 4 सूर्यनमस्कार करतो तिथे त्यांनी 1 सूर्यनमस्कार केला तरीही चालेल. आपल्यापैकी मला असं वाटत नाहीये कुणाला त्रास आहे म्हणून हाय ब्लड प्रेशरचा. पण गुडघेदुखीचा जर त्रास असेल तर सूर्यनमस्कार करताना अट्टहास न करता यथाशक्ती प्रयत्न करा. सूर्यनमस्कारामध्ये एकूण 12 स्टेप्स आहेत. सर्वांग सुंदर असं हे आसन आहे. आपण जेव्हा डेली साधना करतो तेव्हा आपल्याला सगळी आसनं करायला जमत नाहीत. मग जर तुम्ही 4 सूर्यनमस्कार जरी रोज घातले तरी त्याच्यामध्ये तुमची परिपूर्ण साधना होते. तुमचं शरीर सगळ्या बाजूने फोल्ड होतं, बेंड होतं. म्हणून सूर्यनमस्कार हे अतिशय उपयुक्त मानले गेलेले आहेत. हजारो वर्षांची ही परंपरा आहे आपली भारतीय.
एका श्लोकामध्ये असं लिहिलेलं होतं की जर आपण डेली सूर्यनमस्कार घातले तर आपलं आरोग्य जे आहे ते खूप चांगलं राहतं, म्हणजे आपल्याला खूप चांगली संपत्ती प्राप्त होते. ही संपत्ती आपल्या आरोग्याची आहे, आरोग्यम धनसंपदा, तर त्या स्वरूपातली आहे. म्हणून सूर्यनमस्कार करताना यथाशक्ती प्रयत्न करा, आपल्याला कुठेही अट्टहास करायचा नाहीये. एकूण 12 स्टेप्स आहेत. त्या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहे. आणि त्याचे जे फायदे आहेत, म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढते, स्मरणशक्ती आपली चांगली होते, खूप सारे फायदे आहेत. ते सुद्धा मी ग्रुपवरती आपला वर्ग झाल्यावरती पाठवेल. तर आधी बघून घ्या हे सूर्यनमस्कार आपल्याला कसे करायचे आहेत. जेव्हा आपण 2 सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपलं एक सायकल पूर्ण होतं. एकदा आपल्याला उजव्या बाजूने करायचं असतं आणि एकदा डाव्या बाजूने करायचं असतं. हळूहळू आपण आपले सायकल वाढवणार आहोत. तर आधी बघून घेऊया सूर्यनमस्कार कसा केला जातो. सूर्यनमस्कारासाठी आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. बरं, आता जे नवीन सूर्यनमस्कार करणार आहेत, म्हणजे पहिल्यांदा आज करणार आहेत, तर थोडस बॉडी पेन होतं, अंगदुखी होते. पण जशी जशी आपल्याला आपल्या शरीराला सवय होईल तस तसं आपल्याला म्हणजे आपल्या तो जो बॉडी पेन आहे तो कमी होईल. सूर्यनमस्कारासाठी आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. बघा या प्रकारे एकूण 12 स्टेप्स आहेत. पहिली जी स्टेप आहे, सुरुवातीला म्हणजे पूर्व स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि हात शरीराच्या जवळ आहे. बघा या प्रकारे. आता काही जणांना असं जेव्हा आपण पाय जवळ ठेवतो तेव्हा बॅलन्स जातो. मग ज्यांचा बॅलन्स जातो असं वाटत असेल त्यांनी दोन्ही पायांमध्ये एवढं अंतर घ्यायला हरकत नाही. ही झाली आपली पूर्व स्थिती. त्याच्यानंतर पहिली स्टेप आहे ती म्हणजे नमस्कार असेल, दोन्ही हात असे जोडून घ्यायचे. दुसरी जी स्टेप आहे ती हस्त उत्तान असेल, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने घेऊन आणि एक थोडासा बॅकवर्ड बेंड राहायचा, नजर आपली सिलिंग असेल. हे झालं 2 हस्त उत्तान असेल. 3 हस्त पादासन, दोन्ही हात आपल्या दोन्ही पावलांच्या जवळ येतील. ही झाली 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे न्यायचा आहे बघा, टाच जी आहे ही सिलिंगच्या दिशेला आहे आणि उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर आहे, नजर आपली सिलिंगकडे. हे झालं 4 अश्व संचलनानंतर. 5 चतुरंग दंडासन, डावा पाय मागे न्यायचा. बघा दोन्ही पावलांचं माउंटन आहे, पाठीची थोडीशी स्लॅन्टिंग पोझिशन होते, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. हे झालं 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन, आपल्याला 2 गुडघे, 2 पायांचे चवडे, 2 हाताचे तळवे, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग, कपाळ किंवा हनुवटी असे शरीराची 8 अंग जमिनीवर टेकतात, म्हणून याला अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार असे म्हणतात. हे झाली 6वी स्टेप अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन, पुन्हा नजर आपली सिलिंगकडे. 8 पर्वतासन, इथे आपल्याला आपल्या टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. हे झाले 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, डावा पाय बघा पावलाचं माउंटन आहे आणि आपला गुडघा जमिनीवर टेकला, नजर आपली फिरवते. 9 अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कार. ठीक आहे, लक्षात आलं. सुरुवात करूया. सकाळी दंडसुखीमध्ये घ्यायचं. दंडसुखीमध्ये विश्रांती, थोडस वॉर्मअप करूया. त्यासाठी आपण थोडं जम्पिंग जॅक करायचंय. आता ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी उष्णता निर्माण होणारी किंवा श्वासाची गती वाढणारी आसनं टाळायची आहे. तर थोडस आपण वॉर्मअप साठी जम्पिंग जॅक करायचंय. जम्पिंग जॅक माहितीये ना, आपल्याला पायाशी लांब न्यायचे, त्याच्यानंतर जवळून वरती टाळ द्यायची, थोडीशी उडी मारल्यासारखी कृती आहे. सुरुवात करूया. 1 3 4 बरोबर, 5 6 7 8 9 बरोबर बरोबर. आणि आता वरती टाळ द्यायची, उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्या मांडीच्या खाली टाळ द्यायची. हो, पुन्हा वर एक टाळी द्यायची, डावा पाय फोल्ड करायचा, त्याच्या मांडीच्या खाली टाळ द्यायची. 3 बरोबर. 4
6 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 बरोबर. थांबायचंय. थांबायचंय. विश्रांती. गाडी हाताच्या तळव्याकडे घेऊन जा. तिथे आलेल्या झिणझिण्या त्याचा एक्सपिरियन्स घ्या. आपण आपल्या हाताच्या तळव्यात ब्लड सर्क्युलेशन पुन्हा एकदा चालू केलंय व्यवस्थित. त्याची गाडी. आणि एकदा शोल्डर रोटेशन करूया आणि सूर्यनमस्काराला सुरुवात करू. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात समोर, हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात फोल्ड करूया, हाताची बोट आपल्या खांद्यावर. दोन्ही कोपरे समोर जॉईन करूया. श्वास घे, वर, श्वास सोडत खाली. एक, शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन, बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरे समोर जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. दोन, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. तीन, छान. हे थांबायचे. दोन्ही हात खाली, थोड्या वेळ विश्रांती. आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहूया. जरी लहान मुलं असतील त्यांना सुद्धा सूर्यनमस्कार आवर्जून करायला सांगा. त्यांचं शरीर लहानपणी म्हणजे खूप लहान वयामध्ये आपले थोडंसं फ्लेक्झिबल असतं. आपण हवं तसं आपलं शरीर बनवू शकतो. तसंच आपण मोठे होत असतो तशी आपली हाडं सुद्धा रिपीट होतात. म्हणून आपल्याला त्रास होतो, थोडासा अंगदुखीचा त्रास होतो जेव्हा आपण पहिल्यांदा सूर्यनमस्कार करतो त्यावेळेला. पण लहान मुलांमध्ये ती क्षमता थोडी जास्त असते. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. डोळे बंद. दोन्ही हात जोडून घेऊया. बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवलेला सूर्य पाहण्याचा प्रयत्न. आपण लहानपणी चित्रकलेच्या तासाला नक्कीच असं चित्र काढलेलं असतं. डोंगरावरून नुकताच उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी लालसर चित्र, त्या सगळ्याचा आपण थोडस कल्पना करूया आणि आपल्या भूमध्यामध्ये आपल्या नजरेची नुकताच उगवणारा सूर्य सर्वश्रेष्ठ कर्मयोगी संपूर्ण जगाला उर्जा देणारा सूर्यदेवतेला आपण मनापासून मध्ये गायत्री मंत्राचा पाठ करूया एकत्र. ऊर्जेचा मंत्र गायत्री. ओम स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक, नमस्कारासन आपण स्थिती घेतली आहे. दोन, हस्तमुक्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने बदलूया. तीन, हस्तपादासन, कमरेला पुढे झुकूया. चार, उजवा पायामध्ये अश्वसंचलन. उजव्या पायाचा पावलाची टाच जमीन तिरीच्या दिशेने, गुडघा जमिनीवर, नजर आपली सिरी. पाच, डावा पाय मागे घेऊया. चतुरंग दंडासन, नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन हलवत नाही. छान, बरोबर. चतुरंग दंडासन. सहा, अष्टांगासन. आपले दोन्हीही गुडघे जमिनीवर टेकवा. हाताचे तळवे जमिनीवर आहेतच आणि आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर टेकवा. शरीराची 8 अंग जमिनीवर आहेत. इथे थोडा वेळ थांबा. आणि 7, भुजंगासन. सरळ हस्त भुजंगासन. दोन्ही हात प्रयत्न सरळ. बरोबर, छान. नजर आपली सिरीकडे. 8, पर्वतासन. तिथल्या तिथेच आपली नजर दोन्ही पावलांच्या अंगठ्यांकडे जाईल. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पावलं जोडून घ्या. बरोबर, छान. 8, पर्वतासन. 9, उजवा पाय पुढे घ्या. डावा पायाचं टाच सिलिंगच्या दिशेला. डाव्या पायाचा गुडघा आणि नजर आपली सिलिंगकडे. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर. बरोबर. 10, हस्तपादासन. डावा पाय पुढे घ्या.
11 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 12 नमस्कार. हा झाला आपला अर्ध सूर्यनमस्कार. पुन्हा पूर्वस्थिती. ओम मित्राय नमः. 1 नमस्कार असेल. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलन असेल. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल. टाच आणि नजर स्क्रीनकडे. 5 चतुरंग दंडासन. उजवा पाय मागे, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये, पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन. बरोबर. 6 अष्टांगासन. 2 गुडघे, कपाळ किंवा हनुवटी, छातीचा भाग, हातांचे तळवे, पायाचे तळवे जमिनीवर. 7 सरळ हस्त भुजंगासन. नजर स्क्रीनकडे. 8 पर्वतासन. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल. टाच आणि नजर स्क्रीनकडे असेल. 10 हस्तपादासन. उजवा पाय पुढे घेऊन यायचा. 11 हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. 12 नमस्कार. श्वासाची गती वाढली असेल तर मुखधृती करायची की कशी. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या इथे ठेवायचे. नाकाने श्वास घ्यायचा. तोंडाने खोंगर मारल्याप्रमाणे सोडायचं. आज आपण फक्त 2च सूर्यनमस्कार केले, पण उद्यापासून आपल्याला आपली सायकल थोडीशी वाढवायची. मेंटल स्थितीमध्ये यायचं. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. सूर्यनमस्कार केल्यावरती श्वासाची गती वाढते. थोडीशी उष्णता निर्माण होते आपल्या शरीरामध्ये. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून. तर यावेळेला तुम्ही चंद्राभ्यास करू शकता. म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि त्या नाकपुडीने श्वास सोडायचा, जेणेकरून जी आपली उष्णता वाढलेली आहे ती थोडीशी कंट्रोल होईल. आणि आता प्राणायामासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत. पद्मासन, अर्ध पद्मासन करून घ्यायचं किंवा साधी नकडी, तुम्हाला जे सहज जमेल त्या पद्धतीने. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठीचा कणा सरळ करून घ्यायचा. मान मध्यभागी. डोळ्यांवर मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे करूया. 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून घ्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास सोडून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास सोडून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं विविवेय प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोबल म्हणतात. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा करणार आहोत आपण अनुलोम विलोम प्राणायाम. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच.
उजवीने खोलवर दीर्घ पुरव. उजवी बंद. डावीने संथ रेषा. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावी बंद. उजवीने संथ रेषा. उजवीने खोलवर दीर्घ पुरव. उजवी बंद. डावीने संथ रेषा. डावीने खोलवर दीर्घ पुरव. तिसरा बंधन करतोय. डावी बंद. उजवीने संथ रेषा. उजवीने खोलवर दीर्घ पुरव. उजवी बंद. आणि डावीने संथ रेषा. उजवा हात गुडघ्यावर ध्यान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेतच. शरीर मनाचा समतोल साधणारा आपण केलेला आहे अनुलोम विलोम प्राणायाम. आज आपण शिकणार आहोत शीतली प्राणायाम. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय उपयुक्त. म्हणजे आपल्याला तहान जसं जसं ऊन वाढतं तसं आपल्याला असं तहान लागल्यासारखं होतं. तर हा सगळा त्रास कमी होण्यासाठी हा शीतली प्राणायाम अतिशय उपयुक्त ठरतो. त्याचबरोबर आपण सूर्यनमस्कार केल्यानंतर सुद्धा तुम्ही हा प्राणायाम करू शकता. सूर्य जसं ऊर्जेचं प्रतीक आहे तसंच हा शीतली प्राणायाम जो आहे त्याच्याने आपल्या शरीराचं तापमान जे आहे हे थोडंसं कंट्रोल मध्ये राहतं. तर हा कसा करायचा बघून घेऊया. आता ज्यांना लो बीपीचा त्रास आहे, ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. हाय ब्लड प्रेशर हृदयविकारवाल्यांसाठी हा प्राणायाम उपयुक्त आहे उपचारात होता. तर हा कसा करायचा. इथे आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा असतो आणि नाकाने सोडायचा असतो. त्यामुळे शीतली किंवा सितकारी जो आपण उद्या बघणार आहोत प्राणायाम, हे दोन प्राणायाम जे असे आहेत की इथे आपल्याला आपलं जे आजूबाजूचं वातावरण आहे ते आपलं स्वच्छ असलं पाहिजे. मोकळी हवा स्वच्छ हवा पाहिजे. कुठल्याही प्रकारचा धूर नको म्हणजे प्रदूषण नको. गाड्यांची ये जा असेल वर्दळ असेल किंवा अगरबत्तीचा धूर असेल तर हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. कारण की इथे आपण तोंडाने हवा आतमध्ये घेऊन घेतो. जर बाजूला प्रदूषण असेल तर हे सगळं धुळीचे कण आपल्या पोटामध्ये जाऊन आपल्याला विकार होऊ शकतात. म्हणून शुद्ध हवेच्या ठिकाणी मोकळ्या हवेमध्ये हा प्राणायाम करायचा. तर हा कसा करायचा. आज आपण बघतोय शीतली प्राणायाम. तर इथे आपल्याला आपली जीभ जी आहे ही बाहेर घेऊन यायची बघा याप्रमाणे आणि ती फोल्ड करायची. जिभेची पन्हात याला म्हणतात. म्हणजे पत्र्याची पागोळी कशी असते माहिती आहे पाऊस कसा गळतो त्या पागोळीमधून तसं ती आपल्याला आपल्याची जीभ फोल्ड करायची असते बघा या प्रकारे. ती बाहेर घेऊन यायची आणि फोल्ड करायची. आणि आता इथे आपल्याला तोंडाने श्वास भरून घ्यायचा आहे बघा या प्रकारे. जीभ आतमध्ये तोंड बंद आणि नाकाने श्वास सोडून द्यायचा. खूप छान वाटतं जेव्हा आपण हा प्राणायाम करतो त्यावेळेला. कारण की हा थंड हवेचा स्पर्श पूर्णपणे आपल्या कंठापर्यंत जातो. शीतली आणि सितकारी प्राणायाम उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय लाभदायक ठरतात. ठीक आहे लक्षात आले प्रत्येकाला. जीभ बाहेर घेऊन यायची जिभेची पन्हाळ करायची तोंडाने पूरक करायचं. जीभ आतमध्ये न्यायची तोंड बंद करायचं आणि नाकाने रेषा करायची. ठीक आहे सोपा प्राणायाम आहे आणि खूप छान वाटतं आपल्याला. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. हातांची कोपरं शरीराच्या जवळ कुठेही ताण नाहीये. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मितहास्य आणि करूया शीतली प्राणायामाची आवर्तन. आपली जीभ बाहेर घेऊन यायची जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेषा संपूर्ण श्वास घेऊया. डोळे उघडायची घाई न करता आपल्याला हा प्राणायाम करायचा आहे. दुसरा बद्दल जीभ बाहेर जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव
जीवात्मध्ये तोंड बंद आणि नाकाने संथरेच. तिसरा बद्दल करूया. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव. हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. जीवात्मध्ये तोंड बंद आणि नाकाने संथरेच. अजून एक राऊंड करूया. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव. जीवात्मध्ये तोंड बंद आणि नाकाने संथरेच. काही क्षण शांत. 2 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची करूया. आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ पुरव आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पुरव. रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक करते ती सोडून द्या आणि एका कुशलावरून शवासनासाठी स्थिती घ्या. 2 ते 3 मिनिटाचा आपण रिलॅक्सेशन करूया. अगदी सावकाश एका कुशीलावरून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अर्धत मिटलेले. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीवर अलगदपणे सोडून दिलेलं आहे. आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न. आज आपण वज्रासनामध्ये शशांकासन हे नवीन आसन पाहिले. त्याचबरोबर व्याघ्रासन, त्रिपाद मार्जनासन, शयन स्थितीमध्ये केलेलं पूर्ण पवन मुक्तासन, पोटावर बघून केलेलं भुजंगासन, वृश्चिकासन, आज पाहिलेले सूर्यनमस्कार, त्या सूर्यनमस्कारांमधली 12 स्टेप्स त्या सगळ्या आठवण्याचा प्रयत्न आणि प्राणायामामध्ये केलेला शीतली प्राणायाम. ते सगळं करत असताना आपला एखादा स्नायू ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करूया. सुरुवात आपण दोन्ही पायांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोट तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, दोन्ही हातांची 5ही बोट तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग आणि माझ्या पाठकड्यामध्ये असलेले 33 मणके हे तीनही भाग माझे जमिनीवर अंगदपणे विश्रांती घेत आहेत. माझी जाणीव उदरभाग भागाकडे आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, फुफ्फुस, स्नायू, माझं छोटस हृदय मी शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या कंठाकडे आणि माझ्या चेहऱ्याकडे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझी हनुवटी, पोट, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमुखी आणि आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि माझे केस, माझ्या टाळूचा भाग मी मनाने शिथिल केले.
पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, सांधे, ग्रंथी मी मनाने शिथिल केलेले आहे आणि ते हवेत कापसासारखे तरंगत आहेत, हलके हलके झालेले आहेत याची मला जाणीव आहे. स्वस्थ शरीर. लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना होणारा थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना आणि श्वास सोडताना होणारा उबदार हवेचा स्पर्श, या दोन्ही स्पर्शाची मला जाणीव होत आहे. मी स्वतःला सांगत आहे की मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी शारीरिक मानसिक अशुद्धी, माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी मी ह्या श्वासावाटे बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, मला खूप बरं वाटतंय. मी केलेल्या साधनेचं समाधान, आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि माझा हा आनंद, माझं हे समाधान दिवसेंदिवस द्विगुणित होणार आहे, कारण की मी माझी साधना रोज नियमित अखंडित चालू ठेवणार. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी माझ्या मनाला एक संकल्प देत आहे. मनाच्या श्लोकामधला हा संकल्प मी बोलते, आपण श्रवण करा आणि त्याप्रमाणे आपलं मन वळवण्याचा प्रयत्न करूया. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी भोजनी सर्वचीची. जय जय रघुवीर समर्थ. मी माझ्या मनाला सांगत आहे की हे मना, माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा पाप असा विचार येऊन माझी जनमानसामध्ये चांगली कीर्ती असू दे, चांगलं नाव होऊ दे आणि त्यासाठी मी चांगले प्रयत्न करणार. माझ्या मनामध्ये चांगले विचार येणार आहे. सतसत विवेक बुद्धी माझी नेहमी जागृत असणार आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम आहे, औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे आणि ते तसंच राहणार आहे. माझी जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदललेली आहे, ती प्रचंड सकारात्मक झालेली आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, प्रचंड इच्छाशक्ती माझी जागृत झालेली आहे आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. आणि यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे, माझ्या शरीराला मी धन्यवाद देत आहे की ते माझ्याकडून उत्तम प्रकारे साधना करून घेत आहे. माझं मन अतिशय संयमित झालेलं आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, आद्य देवतेचं स्मरण करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. त्यांच्या आशीर्वादाने आपला आजचा दिवस, आपला आजचा आठवडा आजपासून सुरू होणार आणि सुरू करीत आहोत. प्रचंड आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेली आपली मनस्थिती आणि याच्यातूनच आपल्या दिवसाची सुरुवात. पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहधारणेकडे. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरवूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया, हात पाय जोडून घेऊया आणि एक हलकासा खेच आळस आणि अगदी सावकाश डाव्या कुशी दवळा. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश डोळे बंद आहे. दोन्ही हात जोडून घेऊया. शांती पाठाच्या आधी महामृत्युंजय मंत्राचा जप करूया. ओम त्र्यंबकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृता। ओम शांति शांति शांति। शांति पाठ। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांती। आपल्या त्रिविधही तापांची शांती हो। जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास घे. करतोय नमन मुद्रा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. संपूर्ण शरणागत भाव नतमस्तक भाव. श्वास घेत घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. खूप खूप धन्यवाद. आपली साधना इथे संपत. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण आहे का? सूर्यनमस्कार आपण करतोय त्यामुळे थोडस बॉडी पेन होईल, पण ठीक आहे, हळूहळू ते कमी सुद्धा होईल. ठीक आहे. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. धन्यवाद. शुभ दिवस. मीटिंग एंड करते. आपला खूपच लेंदी होतोय वर्ग, पण सगळं कम्प्लीट पण करायचं असतं. हरिओम.